नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू झाली आहे त्यामध्ये आज आपल्याला RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवलचे झालेल्या एक्झाममधील 11 ऑगस्ट 2025ला झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न, मार्च 2025मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 24व्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात कोणी भाषण केले? उत्तर, भूपेंद्र यादव। खालीलपैकी कोणती नदी द्वीपकल्पीय नदी आहे आणि पूर्वेकडे वाहते? उत्तर, महानदी। 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या अमेरिकन बायोटेक कंपन्यांनी $200 दशलक्ष टेक आणि इनोव्हेशन हब उघडला? उत्तर, ॲमजेन। 2025मध्ये भारताचे पहिले एजंटिक AI हॅकेथॉन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? उत्तर, TechVantage.ai। भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? उत्तर, जड आणि मूलभूत उद्योग। खालीलपैकी कोण भक्ती चळवळीतील प्रख्यात कवी संत होते जे दोह्यांची रचना करण्यासाठी प्रसिद्ध होते? उत्तर, कबीर। मार्च 2025मध्ये लोकसभेने किती वर्षांच्या जुन्या वसाहती शिपिंग कायद्याचे आधुनिकीकरण करणारे बिल ऑफ लँडिंग बिल मंजूर केले? उत्तर, 169 वर्षे। खालीलपैकी कोणते रेखांशाच्या लाटेचे उदाहरण आहे? उत्तर, हवेत ध्वनिलाट। जानेवारी 2025मध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकाशित केलेले संसद, अधिकार, कार्ये आणि विशेषाधिकार एक तुलनात्मक संविधानात्मक दृष्टिकोन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर, डॉक्टर KS चौहान। धातुशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या कोणत्या पद्धतीमध्ये कार्बोनेट धातू गरम करून धातूच्या ऑक्साईडच्या निर्मितीचे विशेषतः वर्णन केले आहे? उत्तर, कॅल्सिनेशन। जून 2024मध्ये RIMPACमध्ये सामील होण्यापूर्वी INS शिवालिकने कोणता सराव पूर्ण केला? उत्तर, जिमेक्स। सिमेंट प्लांट्सचे स्थान प्रामुख्याने खालील घटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते? उत्तर, चुनखडी। 1991च्या LPG सुधारणा सुरू करण्याशी कोणत्या भारतीय पंतप्रधानांचा जवळचा संबंध आहे? उत्तर, PV नरसिंह राव। संगणक प्रणालीमध्ये प्रामुख्याने कोणते 3 घटक असतात? उत्तर, इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट। जेव्हा हवेला पर्वताच्या अडथळ्यावरून वर जाण्यास भाग पाडले जाते तेव्हा कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर, ऑरोग्राफिक पर्जन्यमान। खालीलपैकी कोणते उपकरण प्रामुख्याने ऑडिओ आउटपुटसाठी डिजिटल सिग्नलचे ध्वनीमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाते? उत्तर, स्पीकर। 2025च्या आशियाई हिवाळी खेळांचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले? उत्तर, चीन। एप्रिल 2025मध्ये 23व्या भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी। खालीलपैकी कोणते जैन धर्माचे तत्त्व नाही? उत्तर, कर्माच्या सिद्धांताचा नकार। लक्षद्वीप बेटांच्या दक्षिणेस कोणते बेट राष्ट्र आहे? उत्तर, मालदीव। 2024मध्ये UFC म्हणजेच अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप लढाईत विजय मिळवणारी पहिली भारतीय महिला पूजा तोमर कोणत्या खेळात भाग घेते? उत्तर, मिश्र मार्शल आर्ट्स। एप्रिल 2025मध्ये महिला सक्षमीकरण समितीच्या सदस्य म्हणून
नियुक्त झालेल्या हेमा मालिनी कोणत्या संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? उत्तर मथुरा. 1948मध्ये हैदराबादला भारतात विलीन करण्यासाठी कोणती लष्करी कारवाई सुरू करण्यात आली? उत्तर ऑपरेशन पोलो. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात नगरपालिकांच्या रचनेची तरतूद आहे? उत्तर कलम 243(r). संविधानातील मूलभूत नियम प्रभावी का ठरतात? उत्तर ते कायदेशीररित्या अंमलात आणण्यायोग्य आहेत. जागतिकीकरणामुळे भारतातील ग्राहकांच्या निवडींवर परिणाम झाला. भारतीय ग्राहकांवर जागतिकीकरणाचा प्रभाव कोणत्या ट्रेंडवरून दिसून येतो? उत्तर आंतरराष्ट्रीय ब्रँडची व्यापक उपलब्धता. 19व्या शतकात सर्व जातींच्या आध्यात्मिक समानतेवर विश्वास ठेवणारा प्रार्थना समाज खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरात स्थापन झाला होता? उत्तर मुंबई. 1864मध्ये वस्तुमान क्रियेचा नियम विकसित करण्याचे श्रेय कोणत्या 2 रसायनशास्त्रज्ञांना जाते, ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिक्रियाकांच्या सांद्रतेवर रासायनिक बदल किती लवकर होतो हे ठरते? उत्तर कॅटो एम. गुल्डबर्ग आणि पीटर वेज. 2025च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी 2024च्या जीवन रक्षा पदक मालिकेतील किती पुरस्कार प्रदान केले? उत्तर 49. मे 2025मध्ये कोणत्या भारतीय AI हेल्थकेअर स्टार्टअपने क्षयरोग आणि स्ट्रोकसारख्या आजारांसाठी निदान साधने वाढवण्याच्या उद्देशाने 2 वर्षांत सार्वजनिक करण्याची योजना जाहीर केली? उत्तर Cure.ai. खालीलपैकी कोणत्या सुधारणांनी राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे हे स्पष्ट केले? उत्तर 42वी घटनादुरुस्ती. सुरुवातीच्या काळात मर्यादित स्वराज्य मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा दृष्टिकोन काय होता? उत्तर हिंसक निदर्शने. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याने दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या घनता नोंदवली? उत्तर पश्चिम बंगाल. खालीलपैकी कोणता पर्याय रेड डेटा बुकच्या उद्देशाचे सर्वोत्तम वर्णन करतो? उत्तर धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची नोंद. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या 1/3 जागा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कशा वितरित केल्या जातात? उत्तर अनुसूचित जाती जमाती किंवा OBC प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांसह सर्व जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव आहेत, ज्यामुळे एकाच वेळी एका महिलेसाठी आणि अनुसूचित जाती जमाती किंवा OBC उमेदवारासाठी जागा राखीव ठेवता येते. म्यानमारमधील भूकंपासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने ऑपरेशन ब्रह्मास सुरू केले? उत्तर भारत. नागरिकत्व कायद्यानुसार सामान्य परिस्थितीत नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला भारतात साधारणपणे किती वर्षे वास्तव्य करावे लागते? उत्तर 12 वर्षे. बिमस्टेक युवा शिखर परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर गांधीनगर. उदारीकरणानंतर कृषी कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे, जरी वितरण असमान राहिले आहे. भारतातील ग्रामीण कर्जासाठी कोणती संस्था सर्वोच्च संस्था आहे? उत्तर नाबार्ड. भारतातील शक राजवंशाची स्थापना डॅशने केली? उत्तर मौस. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुप डीची तयारी करणाऱ्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.